नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांसोबत आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। महाराष्ट्रातील चर्चित व्यक्तिमत्व आणि माजी आमदार अरुण गवळी यांची तब्बल 18 वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे। गवळींना एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि त्यांनी गेली अनेक वर्ष तुरुंगात घालवली। कधी अंडरवर्ल्डमध्ये डॅडी म्हणून ओळखले गेलेले गवळी नंतर राजकारणात उतरले आणि आमदारही बनले। त्यांच्या सुटकेनंतर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय, गवळी राजकारणात परत येणार का की सामान्य जीवन जगणार? राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि सर्वांच्या नजर आता गवळींच्या पुढील वाटपावलांकडे लागल्या आहेत। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास अवघ्या काही दिवसात लावण्यात आलाय। पीडित युवकाने टीबी वॉर्ड चौकात थांबून आपली स्प्लेंडर मोटरसायकल आणि आयफोन डिक्कीमध्ये ठेवले होते। प्रकृती बिघडल्याने तो विश्रांती घेत असतानाच अज्ञात चोरट्याने एकूण 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। तक्रार दाखल होताच इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान त्रिकोणी मैदानाजवळ एका संशयित युवक पोलिसांना दिसला, त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी वाहन आणि आयफोन जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या देशपांडे लेआउटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही देशपांडे लेआउटचा राजा बाप्पाचं भव्य स्वागत करण्यात आलं। श्रीराम भक्त गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीनं नागोबा मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या पंडाळात भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचं आगमन झालं आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। 10 दिवसांच्या उत्सवात मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले। सलमान खानचा सुपरहिट रियालिटी शो बिग बॉस 19 दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललाय। घरात नुकताच एक खास टॅलेंट टास्क देण्यात आला, ज्यामध्ये स्पर्धकांना त्यांच्या टॅलेंटद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं होतं। यामध्ये प्रणीतने स्टँडअप कॉमेडी करताना तान्या मित्तल आणि कुणिका यांच्यावर निशाणा साधला। त्याने तान्याला विक्टिम कार्ड खेळतेस असं म्हणत टोमणा मारला, तर कुणिकाला जास्त सतर्क राहावं लागतं असंही सांगितलं। घरातील काही सदस्य या बोलण्यावर हसले, पण तान्याला हे अजिबात आवडलं नाही आणि ती चांगलीच संतापली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं खारेगाव परिसरात मोठी कारवाई करत 1,56,00,000 रुपयांची परदेशी दारू जप्त केली आहे। ही कारवाई 3 सप्टेंबर रोजी खारेगाव ते ठाणे जात असलेल्या रस्त्यावर केल्या गेली। गस्ती दरम्यान टाटा कंपनीच्या 6 चाकी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 1,400 बॉक्स परदेशी दारू आढळली। ही दारू गोव्यात तयार करण्यात आलेली असून महाराष्ट्रात विनापरवाना आणणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे टेम्पो आणि संपूर्ण दारूसाठा तात्काळ जप्त करण्यात आला। या प्रकरणात वाहन चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये एवढंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या, सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पुन्हा भेटूया। नमस्कार।